तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कालचा तुम्ही हळदीचा ब्लॉग बघितलाय. काही कारणानिमित्त मला लग्नाला नाही जाता आलं, कारण की मी थोडंसं खूप लांब गेलो होतो. खूप म्हणजे खूप 200-250-300 किलोमीटर लांब लग्नाला यायचे खूप प्रयत्न केले, पण नाही येऊ शकलो. पण आपण वरातीला तर जाणारच. प्रतीक भाऊ लग्नाला नाही आलो, त्याच्यामुळे मला माफ कर. आणि आपण हे बघू शकता, दूध डेअरीवर आहे आणि आता पाऊस चालू आहे. आता वाजले 11. मी 9:30ला प्रतीकला फोन लावला होता की प्रतीक भाऊ येतोय. तो 10:30 बोलला होता. आम्ही 10:30ला इथं आलो, पण हे झालाय पाऊस चालू. आता वाजले 11. आपण 11 वाजू नाही तर किती पण वाजू, आपण जाणार म्हणजे जाणार. तर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करता, जसं काल बघितला, कालच्या ब्लॉगमध्ये मजा आली, तसं ह्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मजा आणि खूप काही वेगळं दाखवणार. वरातीत काय घडतं काय नाही. आता DJ माझ्यामध्ये बंद असेल कारण की पाऊस चालू आहे, पण पाऊस थांबल्यानंतर DJ चालू होणार म्हणजे होणार. मला माहिती आहे आज किती वाजू, 2 वाजू, किती पण वाजू, आपण नाचल्याशिवाय काय घरी जात नसतो. खूप पाऊस आलाय, बघू शकता इकडे बघा. मनीष आणि मी आलोय. तर इथून ब्लॉग चालू केलाय आपण. आणि चला आता आपण डायरेक्ट DJ पाशी जाऊ. तिथं बघू हाल कसे आहेत, काय आहेत, म्हणजे पाऊस आहे का नाही. आता मी डायरेक्ट पावसात जाणार आहे. वल्ल तर वल्ल, जे होईल ते होईल. आज नाचायचंच काही झालं तरी. तर चला फॉलो करा ब्लॉग तुम्ही.
तर झाली. आता दुसरी मुलं नाचली आणि मलाच भूक लागली, तर मी आलो हॉटेलवर. 2-3 वेपच खाऊ म्हणलं. 1 वाजला, कारण की घरी तर आता कोण जागा नसेल आणि खायला पण काही नसेल. असलं तरी घरचं कोण खातं आहे. तर आलो हॉटेलवर. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नवरदेव, तू मागच्या ब्लॉगला कमेंट नाही केली, ह्या ब्लॉगला तरी कमेंट कर. तर मित्रांनो, ब्लॉग एकच नंबर झाला. पावसामुळे वाटलं होतं की DJ नाही होणार, म्हणजे चालू नाही होणार, पण DJ चालू झाला. तर खूपच मस्त डान्स करत होती मुलं. मित्रांनो, मी का डान्स नाही करा, मला डान्सच करता येत नाही. आणि त्यात माझ्या पायाला लागलेले आणि चप्पल घालून गेलो, त्यामुळे चिखल तो इतका होता, तुम्ही बघितलंच असेल. तर ब्लॉग खूपच मस्त झाला आणि धन्यवाद. बाय बाय. सही बात है.